वेलकम टू एक्सेल ट्युशन विथ दीपाली. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मास्टर कोर्स. आता शिकूया सोप्या भाषेत. चॅप्टर नंबर 1, एक्सेलची सुरुवात. एक्सेल कसे उघडे करायचे आणि पहिल्यांदा काय करावे ह्याची पद्धती बघूया. एक्सेल ओपन करायचे 4 मार्ग आहेत, ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे स्टार्ट मेन्यू, रेड कमांड, डेस्कटॉप शॉर्टकट की आणि सर्च बार. सगळ्यात प्रथम आपण स्टार्ट मेन्यू पासून स्टार्ट करूया. मी माझ्या स्क्रीनवरती आली आहे. स्टार्ट बटनवरती मी क्लिक करते आणि मला इथे ना एक्सेल मिळतोय, एक्सेल 2016चा. तर मी ह्याला ओपन करून घेते. सेकंड आहे रेड कमांड. मला विंडो प्लस आर क्लिक करायचं आहे, एक्सेल टाईप करायचं आहे आणि फक्त ओके क्लिक करायचं. विदिन अ मिनिट माझ्याकडे एक्सेल शीट स्टार्ट होऊन जाईल. थर्ड आहे डेस्क शॉर्टकट की. माऊसचं राईट साईड बटन आपल्याला क्लिक करायचं आहे, देन न्यूवरती जायचं आहे, मायक्रोसॉफ्ट वर्कबुकवरती क्लिक करून ह्याला सेव्ह करून घ्यायचं आहे, देन ओपन करायचा ऑप्शन तुम्हाला मिळेल. फोर्थ अँड लास्ट आहे टास्क बार सर्च. म्हणजे मी माझ्या टास्क बारमध्ये जाते आणि इथं एक्सेल असं टाईप करून घेते. मला एक्सेल शीट म्हणजे शो करते. आता मी फक्त ओपनवरती क्लिक करणार आहे. एक्सेल कसे ओपन करायचे हे चारीच्या चारी पद्धती मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत. वळूया नेक्स्ट. स्टार्ट स्क्रीन अँड टॅम्पलेट्स. ब्लँक वर्कबुक. नवीन काम सुरू करण्यासाठी कोरी फाईल. रेडी मोड टॅम्पलेट्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला रेडीमेड टॅम्पलेट्स मिळतील. रिसेंट फाईल म्हणजे तुम्ही एखादा काम करत आहे आणि ती फाईल तुमची रिसेंट फाईलमध्ये मिळून जाईल. तर मग आता तुम्ही स्क्रीनवरती बघताय रिसेंट फाईल, ज्याच्यामध्ये मी काम करते किंवा माझं काम चालू आहे, त्या फाईल्स मला रिसेंट फाईलमध्ये शो करतात. बरोबर त्याच्या साईडला बघाल तर तुम्हाला रेडीमेड टॅम्पलेट आणि ब्लँक वर्कबुक मिळते, जे की इथे तुम्हाला शो करते आहे. तर मी थोडंफार तुम्हाला ना स्क्रोल करून पण दाखवते. इथे ना भरपूर असे रेडीमेड टॅम्पलेट्स आहे, जे तुम्ही ना घेऊन तुमचं काम फटाफट करू शकतात. एखादा एक टॅम्पलेट ओपन करूया. जसं का हा इनवाईस आहे, सिम्पल इनवाईस आहे. क्रिएटवरती क्लिक करायचंय. नाव इथे ना जो इनवाईस आहे ना तो ओपन झालेला आहे. तुमच्या हिशोबाने चेंजेस करा. कंपनीचं नाव ऍड करा, कस्टमर नेम ऍड करा, अमाऊंट ऍड करा, क्वांटिटी ऍड करा. तुमच्या हिशोबाने तुम्ही डिस्काउंट देऊ शकता. थोडंसं स्क्रोल करूया आणि अजून एक सिम्पलचा एक इनवाईस बघूया. तर मी क्रिएटवरती क्लिक करते. विदिन अ मिनिट ती एक्सेल शीट ओपन होणार आहे. तुम्ही इथं बघताय मी कंपनी नेमच्या इथे क्लिक केलं आहे. इथे मी चेंजेस करू शकते. खाली त्याच्या हिशोबाने आलेख सुद्धा ऍड होईल. तुम्ही अपडेट करा डिटेल आणि मूव्ह करू शकता. थोडंसं स्क्रोल केल्यावरती तुम्हाला रेडीमेड कॅलेंडर सुद्धा मिळतोय. क्रिएटवरती मी क्लिक करते. इथे तुम्ही बघताय तुम्हाला एव्हरी मंथचा कॅलेंडर आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, ऑल 3. थोडेफार चेंजेस करा आणि देन तुमचं काम करू शकता. पण आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आता जी आहे फाईल ती आहे ब्लँक वर्कबुक, कोरी फाईल. तर मग ती एक्सेल शीट मी ओपन करून घेतेय. तुमच्याकडे स्क्रीनवरती तुम्हाला ब्लँक वर्कबुक शो करते, कोरी फाईल. एक्सेल ओपन केल्यानंतर एक्सेल काही अशा प्रकारे दिसतोय. ह्याचे जे मेन पॉईंट्स आहेत ना त्याला थोडेसे आपण हायलाईट करून घेऊया. तर तुम्हाला आता स्क्रीनवरती सगळे जे कॉलम्स आहेत ना सगळे हायलाईट झालेले दिसतात. वरती सेव्ह आहे, टायटल आहे, इनबॉक्स आहे, फॉर्म्युला बार आहे, कॉलम आहे, रो आहे, देन शीट्स आहे, कॉल्स आहे, झूम आहे, स्क्रोलिंग आहे, एव्हरीथिंग. वन बाय वन, स्टेप बाय स्टेप बघूया. सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवून देते नेम बॉक्स. कुठल्याही सेलमध्ये तुम्ही क्लिक केलं तर नेम बॉक्स तुम्हाला त्या सेलचं नाव दर्शवणार आहे. नेक्स्ट आहे फॉर्म्युला बार. फॉर्म्युला बारमध्ये तुम्ही कुठलाही फॉर्म्युला ॲप्लिकेबल करताय, तुम्हाला फॉर्म्युला बारमध्ये त्या कॉलमचे पूर्ण डिटेल्स मिळणार. मीन्स अगर मी कुठलाही सम यूज केलाय तर तोही तुम्हाला फॉर्म्युला बारमध्ये दिसणार आहे. तुम्ही फॉर्म्युला बारमध्ये एडिट सुद्धा करू शकता आणि बघू सुद्धा शकता. त्याच्यानंतर आपण जाऊया रोकडे. रो म्हणजे तुम्हाला एक ते घेऊन म्हणजे 1, 2, 3, 4 हे जे नंबर स्क्रोल होतात ना खालच्या साईडला, ह्याला रो असं म्हटलं जात आहे. आणि सेकंड जो आहे की कॉलम. कॉलम म्हणजे जिथे ABCDEFG हे लिहिलेलं जात आहे ना ते आहे कॉलम. बरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला ना सेल मिळणार आहे, जो की आहे सेल कॉलम. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघाल, इथे शीट म्हणून ऑप्शन आहे, शीट प्लस करू शकता. बरोबर त्याच्या साईडला झूमिंग ऑप्शन आहे, तुम्ही एक्सेल शीटला झूम करू शकता. थोडंसं वरती बघूया, इथे तुम्हाला मल्टिपल टॅब्स मिळतील, ज्याला रिबिन असं म्हटलं जातं. हे रिबिन आपण वन बाय वन चॅप्टरमध्ये क्लिअर करणारच आहोत. त्याच्याबरोबर वरती आहे टायटल, नेम आणि शेवट आहे सेव्ह. एक्सेल शीटमध्ये कुठले पॉईंट्स इम्पॉर्टन्स आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही इथेही सुद्धा बघू शकता. रिबिन, फॉर्म्युला, नेम बॉक्स, फॉर्म्युला बार सगळी डिटेल्स तुम्हाला मिळालेली असेल. कॉलम, रो आणि सेल. कॉलम उदाहरणार्थ कॉलम उभी ओळ अक्षरांनी ABC नी ओळखली जाते. रो आडवी ओळ नंबरांनी 1, 2, 3 नी ओळखली जाते. आणि सेल कॉलम आणि रोचा मधील बिंदू म्हणजे सेल. मीन्स कॉलम A असेल प्लस रो 1 असेल तर इक्वल सेल A1.
रिबिन टॅबमध्ये होम, इन्सर्ट, डेटा, पेज लेआउट बरेच इन्फॉर्मेशन आहे, जे की आपण वन बाय वन चॅप्टर्समध्ये क्लिअर करणार आहोत. काही शंका आहे का? तर तुम्ही विचारू शकता. आम्ही तुम्हाला मदत नक्की करू. तर मग आपण एक्सेल मास्टर कोर्सचा पहिला चॅप्टर इथे कंप्लीट केलेला आहे. आता पुढील चॅप्टरमध्ये आपण बरेच टॉपिक क्लिअर करणार आहोत साध्या आणि सोप्या भाषामध्ये. त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, तर सबस्क्राईब नक्की करा. वेट करा चॅप्टर नंबर 2 साठी. स्टे कंटिन्यू, कीप लर्निंग.